अरे तुकाराम, यंदाच आपल्या गावात सगळं कांद्याचं पीक चांगलं निघालंय आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगला पैसा पण मिळालाय. पण हा पैसा ठेवायचा कुठं हे काही कळत नाही. आपण पेपरात वाचतो ना की ही बँक डब गायला आली, ती बँक डब गायला आली, मग कोणावर विश्वास ठेवायचा ते काही कळत नाही आणि ते बी शहरात जावं लागतं. पण तसं आपल्या गावात काही कुठली बँकच नाही ना अजून. अहो सोनम पाटील, एवढा तुम्ही विचार करता, इतकी चांगली पतसंस्था आपल्या गावामध्ये महिलांसाठी केली, तो पैसा आपण आपल्याच गावात आपल्याच पतसंस्थेमध्ये ठेवला पाहिजे, म्हणजे त्याची सुरक्षितता बी चांगली राहील. खरे करी मंडळी, आणि म्हणून आपण आपल्या गावचा पैसा आपल्याच त्या महिला बँकेच्या पतसंस्थेमध्ये आपण ठेवले पाहिजे. कुठं बाहेर जायचं आपल्याला कामच नाही. दादा, इथं आई भवानी माता महिला पतसंस्था कुठे हो? मॅनेजर साहेब इथंच बसलेले आहे. बरं बरं, आभार या. असं बऱ्यापैकी झालं. हो, छान छान, एकदम छान झालं. नमस्कार. पण तुमची आई भवानी माता महिला पतसंस्था ही खरोखर खूपच पारदर्शक आहे. इथे महिलांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुरेपूर सहभाग नोंदवला आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या आई भवानी माता पतसंस्थेला ऑडिट वर्ग अ हा प्राप्त झालेला आहे, आणि तोही पहिल्याच वर्षी. त्यामुळे माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या सगळ्या गुंतवणूक ही आई भवानी माता महिला पतसंस्था सोनंबे इथे नक्की करा. धन्यवाद. प्रथमतः सर्व गावकऱ्यांना नमस्कार माझा. आपल्या संस्थेचं ऑडिट झाले, ऑडिटर साहेब येऊन गेले आणि आपल्याला मेमो मिळाला आहे. ऑडिट वर्ग आपल्याला मिळाला आहे. आजची परिस्थिती संस्थेची 2,57,00,000 आपल्याकडे ठेवी आहेत. पैकी आपण 1,60,00,000 रुपयाचं कर्ज वाटप केलंय. 90 लाख रुपयाची आपल्याकडे सुरक्षित गुंतवणूक आहे सभासदांना ठेवी परत करण्यासाठी. कोटक महिंद्रा बँकेत 20 लाख, देवळाली व्यापारी बँकेत 60 लाख आणि बँक ऑफ बडोदामध्ये 10 लाख. आज संस्थेला 2,12,000 रुपयाचा निव्वळापासून संस्था 0% NPA मध्ये आहे आणि अशा प्रकारे संस्थेचं आपलं कामकाज चालू आहे. तरी सर्वांना माझी विनंती की आपण सर्वांनी आपल्या ठेवी आई भवानी महिला पतसंस्थेमध्ये ठेवाव्या, अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सर. काय हे घे पैसे. अगं तू जोडी दिल्या होत्या ना त्या विकल्या. अगं आई, डब्यात कशाला टाकती? अगं बाई, हे पैसे मी तुझ्या शिक्षणासाठी ठेवत होते ग. ती आई भवानी माता महिला पतसंस्था आहे ना, अगं ती खास महिलांसाठी बनवली आहे. त्याच्यात टाकलं तर पैसे वाढतील, माहितीये का? व्याज भेटतं, व्याज. खरंच का ग? डब्यामध्ये वाढून थोडी ना व्याज भेटणार आहे. चल टाकून येऊ. चल 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 जाऊ. आजी आजी, आम्ही आलो बर का. आपली आर्थिक गुंतवणूक ही आपल्या गावातील आई भवानी माता महिला पतसंस्था सोनंबे यामध्ये करून आपली ही पतसंस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत करा आणि आपला व आपल्या गावाचा विकास करा आणि निश्चिंत राहा.